आहे ना की तुम्ही काय करायला लागलात हे तुमच्या लक्षात आहे ना. तुम्ही आरोपीची बाजू घ्यायला लागलात, तुम्ही आरोपीसाठी मोर्चे काढायला लागलात. तुमची माणुसकी जिवंत पाहिजे होती. तुम्ही सरळ म्हणायला पाहिजे होतं आरोपी कुठलाही असू दे त्याला फाशी व्हायला पाहिजे, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही संबंध नाही म्हणता, सोशल मीडिया चालवता, मीडियात बोलता, रास्ता रोको करता, मोर्चे काढता. काय पण लावलंय तुम्ही? हे राज्याला नाही पचनी पडू शकत, कोणत्या जातीला नाही पचनी पडू शकत. मी कुटुंबाशी बोललो, कुटुंब अजूनही भयभीत आहे, दडपणा खाली आहे असं त्यांचं म्हणणं. कुटुंबाशी बोललो तर अजूनही दडपणा खाली आहेत, भीतीच्या छायाखाली आहेत. सुरक्षा यंत्रणा त्यांना अजून विश्वास देऊ शकलेला नाही. आता मंत्री तसं वागायला लागला सरकारमधला, कुटुंब दडपणे खाली नाही तर काम. त्याचे लोक, त्या धनंजय मुंडेचे लोक सरळ सरळ धमक्या द्यायला लागले त्या धनंजय देशमुख. तरी तुम्ही त्याचीच पाठराखण करता, तरी तुम्ही आरोपीच्या बाजूनं बोलताय. तुम्ही बोलायला पाहिजे होतं संतोष भैयाच्या बाजूने. माणुसकी तुम्ही तिथं दाखवणं आवश्यक होतं. तुम्ही तिथं माणुसकी दाखवायचं सोडून दिलं आणि तुम्ही आरोपीची पाठराखण करताय. तुम्हाला काय त्याच्यात म्हणजे मर्दानगी वाटायला लागली? आरोपीची पाठराखण करून, पाठबळ देऊन, त्यांच्यासाठी मोर्चे काढून, खोटे नाटकं करायला लागले. 1 महिन्यानंतर श्रद्धांजली संतोष भाईला तुम्ही वायाला काय लागले? सगळे आरोपी अटक झाल्यावरच तुम्ही काय बोलायला लागले आता संतोष भाईच्या बाजूने? महिनाभर झोपले होते का? म्हणजे हे नाटक त्यांच्या समाजाला सुद्धा सहन होत नाही ना. ओबीसी समाजाला हे सहन होणार नाही. हे चाललेला डुप्लिकेटपणा आणि कुठल्याच वर्गाला नाही, कोणत्याच जाती धर्माला हे सहन होणार नाही. कारण तुम्ही खोलात चाललात. आणखीन बघा विचार करून, धनंजय मुंडे आणखीन खोलात चाललाय. माझा प्रश्न होता, मोर्चाला प्रतिमोर्चे प्रकरण मूळचं कुठेतरी बाजूला राहील अशी भीती वाटते. कारण मोर्चे प्रतिमोर्चे वातावरण खराब होईल आणि मूळ मुद्दा जो न्यायाचा आहे तो पाठीमागे. धनंजय मुंडेने हे चूक करूच नाही. मी त्याचं नाव 25-26 दिवस घेतलं सुद्धा नव्हतं. त्याने ही चूक करू नये. ही जर रूढ पडली प्रतिमोर्चाची तर तुमचं सुद्धा कुणी ना कुणीतरी मरत असतं. त्यावेळेला मराठ्यांनी पण असंच वागायचं का? मग प्रतिमोर्चेच काढायचे का? ही रूढ तुम्हाला नवीन पाडायची का? एवढा मोठा मंत्री, त्याला शोधलं पाहिजे आपण काय करतोय, काय करून घेतोय. तो करून घेतोय आणि हे त्याच्यासाठी चांगलं नाही. त्याचा पाय खोलात चाललाय. पोरासारखं, पोरगाळ बारगाळासारखं, बालिशपणासारखं त्याने वागायला नाही पाहिजे, पण तो वागतोय. रस्ता रोको करून घ्यायला लावा लागला, कुठं लोकांना मोर्चे काढायला लावा लागला, काही ओबीसीच्या काही म्हणतो आम्ही, ठराविक काही जणांना बोलायला लावा लागला. म्हणजे तुम्ही माणुसकी जिवंत ठेवायला तयार नाहीत आणि विनाकारण जातीकडे नेता. हा विषय जातीचा काय संबंध याच्यात? लक्ष्मण नाके काल मोर्चा तिथे घेतला. मोर्चामध्ये तुमच्या वजनावरती बोलले 35 किलोचा आहे आणि मला घरात दिसून मारायची भाषा करतो. त्याला नाही रे बाबा, त्याला विरोधक मानलं नाहीत आम्ही कधी, त्यांच्या कोणत्या नेत्याला मानलं नाही, मानणार नाही. ज्या दिवशी मानू ना त्या दिवशी बघू. 1 महिना पूर्ण झालाय, अजून एक आरोपी अटक नाही. तपासात समाधानी आज असण्याचं काही कारणच नाही ना. तपास पोलीस बांधव करतायत, सरकारही करताय, त्यांचे आरोपी पकडले सुद्धा, हे पण खरं आहे. परंतु जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत समाधान कसं? ते चुकीचं आहे त्यांचं. हे धनंजय मुंडेचं चुकीचं आहे. धनंजय मुंडे खोलात चाललाय, आणखीन खोलात चाललाय. धनंजय मुंडे चुकीचं काम. हो, धनंजय मुंडे करून घेतोय. कारण त्यांनी हे करायला नव्हतं पाहिजे. मोर्चे काढायला लावणं, काही ओबीसीच्या ठराविक नेत्यांना बोलायला लावणं. अरे एवढी मोठी घटना झाली, एवढी क्रूर हत्या झाली, तू पाहिजे होता. तू सरकारचा मंत्री आहे, समजून घ्यायला पाहिजे. आपण सरकारमध्ये आहे, आपल्याकडे जबाबदारी आहे राज्याची. आपण मोर्चे काढून घेणं, आरोपीचं समर्थन करणं. अरे ही पहिली वेळ कोणत्या दिशेला न्यायचं धनंजय मुंडेला? नेमकं त्याच्या जातीचा काय संबंध? कशाला मोर्चे काढायला लावतो? संतोष जिल्ह्यात गुन्हे दाखल होत आहेत. माझ्यावर हजारो झाले तर मी गरिबाच्या न्यायासाठी हटणार नाहीये. हजारो होऊ दे, हजारो मी हटणार आहे. चुकीचं करतच नाही. काय संतोष देशमुखांना न्याय मागायचा नाही? धनंजय देशमुखांना धमक्या दिल्यावर मी त्या बाजूला बोलायचं नाही, त्याला न्याय द्या म्हणायचं नाही, मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्या म्हणायचं नाही. मी न्याय नाही मागायचा. जातीवाद करतोय कुठं? गुंडाला बोलायचं नाही. गुंडाने चूक केल्यावर धनंजय देशमुखाला धमकी दिली, मी गुंडाला बोललोय.
वंजारी समाजाचं नाव घेतलं का? धनगर समाजाचं, दलित मुस्लिमांचं, कुठल्या जातीचं, मायक्रो ओबीसीचं नाव घेतलं का मी? अरे तुम्ही जर धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही. कोणत्या दिशेला चालला तुम्ही? हे मला नाही, हे धनंजय मुंडे चुकीचं करायला धनंजय मुंडे खोलात चाललाय. आणखीन खोलात चाललाय. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे. तू 50 घे, आम्हाला काही घेणं देणं नाही. तू किती काय मंत्री होईन, काय व्हायचं होय. चुकीचा पायंडा पाडू नको राज्यात धनंजय मुंडे तुझ्या स्वार्थासाठी. दादा जय चुकीचा पायंडा पाडायला प्रतिमोर्चे आंदोलन, रास्ता रोको. अरे एवढा खून झालाय, कुणाच्या बाजूला राहायला पाहिजे बाळा. मी त्याला बोललोच नाही 20-25 दिवसात. ज्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली त्या दिवशी मग मी मागं लागलो. दादा जो संतोष देशमुख प्रकरणी आवाज उठवेल त्याच्यावर दडपण आणलं जाते, त्यांच्यावर टीका केली जाते. तुम्ही असाल, बजरंग बाप्पा असतील, धस असतील, जो कोण धनंजय देशमुखांच्या बाजूला बोलन, संतोष भैया देशमुखांच्या न्याय द्या म्हणून त्याच्यावर दडपण आणलं जातंय धनंजय मुंडेच्या टोळीकडून. आणि धनंजय मुंडे करून घ्यायला लागलाय. मग ते दडपण येते तुमच्या माझ्यावर मी काय आहे? त्या भानगडीत नका पडू भाऊ. धनंजय मुंडे आणखीन शहाणा वेळ तो हातातून गेलेला नाही. पण तू हे टोळ्या अंगावर घालायच्या बंद कर. ही जर पायंडा पडला तर तू एक मंत्री आहे जबाबदार, तुला मागात पडले. तू हे पायंडा पाडू नको. प्रति मोर्चाचा, प्रति आंदोलनाचा. संतोष भाईला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे. तर तुम्ही आरोपीच्या पाठीशी उभा राहत आहे काय? मी हे मॅटर नाही दाबू देत. चला, धन्यवाद. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी सविस्तरपणे मनोदादा जरंगांनी भूमिका मांडली. सुदीप जाधव सह सिद्धार्थ कदम, न्यूज 18 लोकमत पैठण.